नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आंतरवाली सराटी मराठवाड्यामधलं हे अगदी छोटंसं गाव आता देशाच्या नकाशावर पोचलेलं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका आता अगदी 1-1.5 महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आंतरवाली सराटी आणि मनोज जरांगे हे एक मोठं राजकीय केंद्र बनलेलं आहे. नुकताच दसऱ्याला मनोज जरांगेंनी नारायणगडावर प्रचंड मेळावा घेतला आणि या मेळाव्याला जी गर्दी झाली होती त्याच्यावरून मनोज जरांगे आणि त्यांच्या आंदोलनाची ताकद सगळ्यांच्याच लक्षात आली. मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षण आंदोलन आता फक्त मराठ्यांच्या पुरतं राहिलेलं नाही, तर मनोज जरांगे यांच्या आंदोलनानं आता अगदी व्यापक स्वरूप घेतलेलं आहे आणि मनोज जरांगेंचे तब्बल 800 इच्छुक उमेदवार महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये आहेत. मनोज जरांगेंनी हे सांगताना हेही सांगितलंय की या 800 उमेदवारांमध्ये मराठा तर आहेतच, पण त्याबरोबरच दलित, मुस्लिम आणि अगदी ओबीसी सुद्धा आहेत. मनोज जरांगेंनी पहिल्यापासूनच जाहीर केलेलं आहे की आमचा जो विरोध आहे तो सत्ताधाऱ्यांना, उच्चवर्णीय मराठ्यांना आहे की ज्यांनी आम्हाला इतकी वर्ष आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेलं ठेवलेलं आहे आणि म्हणूनच मनोज जरांगेंच्या उमेदवारांमध्ये सगळ्यांचा समावेश आहे. जरी मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष महाराष्ट्रामध्ये पेटलेला असला तरी मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे की जे खालच्या जातीमधले ओबीसी आहेत किंवा दलित आहेत, मुस्लिम आहेत, मराठा तर आहेतच, हे सगळेजण आम्ही एकत्र येऊन सरकारला आव्हान देतोय, सत्ताधाऱ्यांना आव्हान देतोय आणि यामुळे आता मनोज जरांगे विधानसभा निवडणुकांमध्ये काय भूमिका बजावणार, कुठे कुठे उमेदवार उभे करणार याच्याकडे लक्ष लागलेलं आहे. मनोज जरांगेंची मुख्य मागणी काय आहे? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांना मराठा समाजासाठी आरक्षण हवं आहे, पण त्यामध्ये सुद्धा एक मेख आहे. हे जे मराठा आरक्षण आहे हे ओबीसींच्या आरक्षणातून आम्हाला द्या अशी मागणी मनोज जरांगे वारंवार करतायत आणि त्यासाठी त्यांनी कित्येक उपोषणं केलेली आहेत, कित्येक आंदोलनं सुद्धा केलेली आहेत. हा प्रश्न मराठवाड्यापुरता तरी खूपच ज्वलंत आहे, कारण मराठवाड्यामध्ये मराठ्यांची स्थिती जी आहे ती खरोखरच लक्ष देण्यासारखी आहे असं मनोज जरांगे म्हणतात. मराठवाड्यामध्ये अनेक जे मराठा आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी त्यांची मागणी आहे. फक्त मराठ्यांनाच नाही तर त्यांच्या सगळे सोयऱ्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र द्या असं ते म्हणतात. एकदा का या खालच्या जातीतल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं की मग हे मराठे ओबीसींमध्ये येतात आणि मग ओबीसींना जे आरक्षण आहे तेच मराठ्यांना मिळू शकतं. मनोज जरांगेंनी आंतरवाली सराटीमध्ये तर आंदोलनं केलेलीच आहेत. तब्बल अनेक वर्ष ते ही आंदोलनं करतायत. पण गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये 29 ऑगस्टला मनोज जरांगेंनी आपलं आंदोलन आणखीन तीव्र केलं आणि पूर्ण राज्यापर्यंतच नव्हे तर देशापर्यंत आपला आवाज पोचवला. त्यांच्या या आंदोलनाचा परिणाम आपल्याला लोकसभाच्या निवडणुकींमध्ये सुद्धा पाहायला मिळालेला होता. लोकसभा निवडणुकींमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी एक सामाजिक दरी आपल्याला पाहायला मिळाली, राजकीय दरी सुद्धा निर्माण झालेली होती. मनोज जरांगे म्हणतायत आम्हाला ओबीसींमधून आरक्षण द्या आणि ओबीसी आपल्या वाट्याचं आरक्षण मराठ्यांना द्यायला तयार नाहीत. यामुळेच ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांनी मनोज जरांगेंना आव्हान दिलं आणि मनोज जरांगेंनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिलं. मनोज जरांगे यांची मराठा आरक्षणाची मागणी आणि त्याला होणारा ओबीसींचा विरोध का आहे हे समजून घ्यायचं असेल तर थोडंसं आपल्याला आकडेवारीवर नजर टाकावी लागेल. महाराष्ट्रामध्ये 52% मागासवर्गीयांना आरक्षण आहे, म्हणजेच 52% वेगवेगळं वर्गीकरण केलेलं आहे. यामध्ये 32% वाटा जो आहे तो ओबीसींचा आहे. ओबीसींमध्ये अनेक जाती आहेत आणि या आरक्षणामध्ये आणखी काही जातींचा समावेश करावा अशी ही मागणी होती. पुढची जी श्रेणी आहे ती अनुसूचित जातींची म्हणजे एससीची. तर अनुसूचित जातींसाठी 13% एवढं आरक्षण आहे आणि नंतर अनुसूचित जमाती म्हणजे एसटी, तर एसटींसाठी 7% एवढं आरक्षण आहे. महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी 52% एवढं आरक्षण असताना आता पुन्हा एकदा मागासलेल्या मराठ्यांना, सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मराठ्यांना यामध्ये कुठे बसवायचं हा खरोखरच मोठा पेच आहे.
आणि जर ओबीसींच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण द्यायचं झालं तर ओबीसींचं आरक्षण कमी होतं, आणि जर मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यायचं झालं तर आरक्षणाची 50% मर्यादा आहे ती सुद्धा ओलांडावी लागेल, असा हा सगळा तिढा आहे. लोकसभेमध्ये आपण पाहिलं की मराठवाड्यामध्ये जिथे जिथे काही उमेदवारांचा पराभव झाला किंवा काही उमेदवारांचा विजय झाला, याला मनोज जरांगेंचं आंदोलन कारणीभूत होतं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठं उदाहरण आपल्याला भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं घेता येईल. पंकजा मुंडेंनी बीडमधून लोकसभेची उमेदवारी घेतली आणि निवडणूक लढायचं ठरवलं. त्यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे उभे होते. बजरंग सोनवणे मराठा आणि पंकजा मुंडे ओबीसी, असं ओबीसी आणि मराठा असं मतांचं ध्रुवीकरण झालं आणि या ध्रुवीकरणाचा फटका पंकजा मुंडेंना बसला. बजरंग सोनवणेंच्या विरोधात त्यांचा पराभव झाला. तिकडे संभाजीनगरमध्ये सुद्धा अशीच काही समीकरणं आपल्याला पाहायला मिळाली. शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. त्यांच्याऐवजी जर अंबादास दानवे या मराठा समाजाच्या नेत्याला उमेदवारी दिली असती तर ती जागा शिवसेनेला मिळाली असती असं म्हटलं जातं. म्हणजेच जातीची गणितं, सामाजिक गणितं, त्याबरोबरच महाविकास आघाडी, महायुती अशी सगळी राजकीय गणितं एकत्र आली आणि मग त्याचे परिणाम पाहायला मिळाले. विधानसभा निवडणुकीमध्ये तर मनोज जरांगे जास्तीत जास्त उमेदवार उभे करणार असतील तर सगळ्या मतदारसंघांमध्ये, बऱ्याच मतदारसंघांमध्ये आणि विशेषतः मराठवाड्यात याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा मिळेल. मनोज जरांगेंनी अनेक वर्ष मागणी केल्यानंतर, आंदोलनं केल्यानंतर, उपोषणं केल्यानंतर आपल्याला माहिती आहे नवी मुंबईमध्ये त्यांचं आंदोलन सुरू होतं आणि ते मुंबईच्या दिशेने येणार त्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या, त्यांच्याशी चर्चा केल्या आणि आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ असं आश्वासन त्यांना दिलं. हे आश्वासन मिळाल्यानंतर मनोज जरांगेंनी आपलं आंदोलन काही काळासाठी स्थगित केलं. त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासाठी 10% आरक्षणाची तरतूद केली. या आरक्षणानुसार सरकारी नोकऱ्या, शिक्षण संस्था यामध्ये सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मराठ्यांना आरक्षण देता येईल अशी ही तरतूद आहे. पण हे आरक्षण सुद्धा कोर्टात टिकेल की नाही याबद्दल एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्या असं म्हटलं जात आहे, पण त्यात सुद्धा ओबीसी जे आहेत ते आपलं आरक्षण काढून त्याच्यामध्ये पुन्हा मराठ्यांना सामावून घ्यायला अजिबात तयार नाहीत. महाराष्ट्रामध्ये 52% आरक्षण आहे आणि 50% वर जर मर्यादा वाढवायची असेल आरक्षणाची तर त्याच्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागते. केंद्र सरकारला तसे निर्णय घ्यावे लागतात. मग ओबीसींच्या आरक्षणातून जर मराठ्यांना आरक्षण देता येत नसेल तर आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागणार आहे. आणि म्हणूनच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक महत्त्वाची मागणी केली. जर ओबीसींनाही दुखवायचं नसेल आणि मराठा समाजालाही आरक्षण द्यायचं असेल तर आरक्षणाची मर्यादा 50%च्या वर वाढवावी अशी ही मागणी आहे. पण ते सुद्धा कायदेशीरदृष्ट्या शक्य नाहीये, कारण त्याला सुप्रीम कोर्टामध्येच आव्हान मिळतं. हे जर आरक्षणाची मर्यादा 50%च्या वर न्यायची असेल तर घटना दुरुस्ती करावी लागते आणि घटना दुरुस्ती करायची तर ती एकट्या महाराष्ट्रापुरती नाही, मग देशातून ठिकठिकाणून आरक्षणाच्या मागण्या वाढतच जाणार आहेत. त्यामुळे हा एक पेच बनलेला आहे. आता तुम्ही म्हणाल तामिळनाडू सारख्या राज्यांनी हे केलेलं आहे, ते कसं काय? तामिळनाडूमध्ये मागासवर्गीय समाजाची संख्या अतिशय जास्त आहे आणि त्यामुळे तामिळनाडू सरकारनं आपल्या अधिकारामध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवली आणि 69% नेऊन ठेवली. या पद्धतीनं तामिळनाडूमध्ये आरक्षण मिळतं आहे, पण त्याला सुद्धा कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे आणि जर सुप्रीम कोर्टानं याला आक्षेप घेतला तर ते आरक्षण सुद्धा रद्द होऊ शकतं. त्यामुळेच कायद्याच्या दृष्टीनं हे अजिबात फुलप्रूफ नाही, योग्य नाही असं कायदेतज्ञांचं सुद्धा म्हणणं आहे. तामिळनाडूच्या वाटेवर जाऊन तर चालणार नाही. ओबीसींनी विरोध केलेला आहे. मग मराठा समाजाला आरक्षण नेमकं द्यायचं कसं
हा मोठा पेच आहे. प्रत्येक राजकीय पक्ष हा मराठा समाजाला वेगवेगळी आश्वासनं देतोय, कारण तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची संख्या सगळ्यात जास्त आहे. सुमारे 34 ते 35% एवढी ही संख्या आहे. आणि जोपर्यंत जनगणना होत नाही तोपर्यंत मराठे किती, ओबीसी किती याची एक नक्की आकडेवारी आपल्यासमोर येणार नाहीये. पण तरीसुद्धा निवडणुका जिंकायच्या असतील तर या बहुसंख्य मराठा समाजाला खुश ठेवणं, त्यांच्या मागण्या मान्य करणं हे प्रत्येक राजकीय पक्षासाठी महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच मनोज जरांगे, त्यांचे सगळे समर्थक आणि मराठा आरक्षणाची मागणी करणारे लोक यांच्या बाजूने प्रत्येक राजकीय पक्षाला राहावंच लागतंय. मनोज जरांगे हे आंतरवाली सराटी या छोट्याशा गावामध्ये राहतात आणि तिथून त्यांनी हा आरक्षणाचा लढा एवढा मोठा केला. तब्बल 10 वर्षांच्या पेक्षा जास्त वर्ष मनोज जरांगे हा आरक्षणाचा लढा लढतायत. पण त्यांचा हा लढा सामाजिक पासून आता पूर्णपणे राजकीय झालेला आहे. आणि मनोज जरांगे वारंवार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अतिशय बोचरी टीका करत असतात आणि त्यांना ते लक्ष सुद्धा करत असतात. याच्यावरून भाजपच्या नेत्यांनी सुद्धा त्यांना सुनावलेलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर आरोप करतायत आणि मनोज जरांगेंच्या मागे हे आहेत, मनोज जरांगेंच्या मागे ते आहेत, अशाही चर्चा सुरू आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठवाड्यातली एकूण जर परिस्थिती आपण पाहिली, तिथल्या तरुणांची स्थिती पाहिली, रोजगाराच्या संधी कमी झालेल्या आहेत, शिक्षणसुद्धा तेवढं मिळत नाही आहे, अतिशय दुर्गम भागांपर्यंत सोयीसुविधा मिळत नाही आहेत. आणि म्हणूनच मराठा समाजामधले तरुण जे आहेत त्यांना संधी हव्या आहेत, पुढे जायचं आहे. आणि जर मनोज जरांगे पूर्णपणे आपले प्राणपणाला लावून लढत असतील तर त्यांच्या मागे आम्ही उभं राहू असं त्यांनी ठरवलेलं आहे. मनोज जरांगेंच्या एका मेळाव्यासाठी तर आंतरवाली सराटीच्या परिसरातल्या गावकऱ्यांनी आपल्या शेतातलं सोयाबीन तोडलं आणि मग त्यांच्या सभेसाठी गर्दी जमली, त्यांच्या सभेसाठी जागा करून देण्यात आली. म्हणजेच मनोज जरांगेंना राज्यामध्ये, मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये नव्हे सगळीकडेच मोठा पाठिंबा मिळतोय. आणि त्याला उत्तर कसं द्यायचं हा प्रश्न प्रत्येकासमोर आहे. पण मनोज जरांगेंसारखा मराठा आरक्षणासाठी तळमळीनं झटणारा एक फाटका माणूस, हो एक फाटका माणूस पूर्ण राज्याला हादरे देतो आहे, सत्ताधाऱ्यांना सुद्धा आव्हान देतो आहे. आणि त्यामुळेच मनोज जरांगे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत नेमकं काय करणार ते पाहावं लागेल. त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे उच्चवर्णीय आहेत, जे प्रस्थापित आहेत, जे सत्ताधारी आहेत त्यांना आम्ही आव्हान देतोय आणि आमचे उमेदवार जर निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर भल्या भल्या उमेदवारांना आम्ही पाडू शकतो. आम्हाला आरक्षण हवंच आहे, ओबीसींच्या मधूनच हवं आहे. आणि मराठा समाजाच्या ज्या वेदना आहेत, ज्या व्यथा आहेत त्या सरकारनेच नव्हे तर सगळ्या प्रस्थापितांनी लक्षात घ्याव्यात असं मनोज जरांगे वारंवार म्हणत असतात. आता मनोज जरांगे त्यांचा जो आरक्षणाचा लढा आहे तो कुठल्या मार्गाने नेतात, राजकीय निवडणुकांमध्ये ते कशा पद्धतीने लढतात हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. आणि म्हणूनच आंतरवाली सराटीकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. अगदी मोठे मोठे मंत्री, राजकीय नेते रात्री, पहाटे, दुपारी, संध्याकाळी मनोज जरांगेंना जाऊन भेटतायत, त्यांच्याशी चर्चा करतायत आणि त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतायत. मनोज जरांगेंचा हा लढा मागासलेल्या तरुणांसाठी आहे, मागासलेल्या मराठा समाजासाठी आहे. आणि म्हणूनच त्यांच्या आंदोलनातून काही विधायक पुढे आलं, काही समोर उभं राहिलं तर मात्र त्यांच्या या लढ्याला खऱ्या अर्थानं यश मिळालं असं म्हणावं लागेल. नाहीतर नुसताच राजकीय धुरळा सुरू राहिला आणि आरक्षणाचा प्रश्न मागे पडला तरीसुद्धा महाराष्ट्राच्या दृष्टीनं ही चिंतेची बाब आहे. मनोज जरांगे आता काय घोषणा करतात, त्याचे विधानसभा निवडणुकांवर काय परिणाम होतात हे आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगतच राहणार आहोत. महाराष्ट्राच्या मनात काय असं आम्ही तुम्हाला विचारतोय. मनोज जरांगेंचं मराठा आरक्षण आंदोलन, ओबीसींचा आपलं आरक्षण राखण्यासाठीचा लढा, त्याबरोबरच आणखीही अल्पसंख्य समाजाची आपल्या हक्कांसाठीची मागणी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. हे लिहायला अजिबात विसरू नका. आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल तुम्ही लाईक करताच आहात, शेअर पण करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा.